सर्वप्रथम मी परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षाला महायुती सरकारने मंत्रिपदाचा दर्जा दिलाय त्याबद्दल माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आमचे नेते मार्गदर्शक आदरणीय अजितदादा पवार आणि नेते माननीय एकनाथजी शिंदेसाहेब यांचं मनापासून आभार मानतो की त्यांनी मंत्रिपदाचा दर्जा या महामंडळाच्या अध्यक्षपदात दिलेला आहे। आपल्या सगळ्यांनी जर पाहिलं असेल तर मागच्या वर्षी 14 ऑक्टोबरला त्या ठिकाणी या अध्यक्षपदाची धूरा मी सांभाळली आणि गेल्या 10-11 महिन्यातच संपूर्ण महाराष्ट्रात 80 पेक्षा जास्त दौरे हे त्या ठिकाणी माझे झालेत आणि सर्व समाज बांधवांपर्यंत पोहोचून त्यांना अपेक्षित असलेलं काम करण्याचा प्रयत्न हा मी सातत्याने करतोय। सगळ्या लोकांना भेटून काय काय तिथले प्रश्न असतील, काय काय लोकांचे प्रश्न आहेत, समस्या आहेत, हे जाणून घेऊन त्या विषयात काम करण्याचा हा सातत्याने महामंडळाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहे। मला या ठिकाणी मुद्दामून सांगायचंय की परशुराम आर्थिक विकास महामंडळाचं जे प्रथम उद्देश असणार आहे ते सध्याच्या परिस्थितीत प्रत्येक जातीमध्ये, समाजामध्ये सलोखा निर्माण राहावा आणि जातीय तेढ होऊ नये हा या महामंडळाच्या माध्यमातून आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे। त्याच्यामुळे आपल्या लोकांना त्या ठिकाणी न्याय देत असताना, त्यांच्यासाठी वेगवेगळ्या योजना आखत असताना या महाराष्ट्रात कशा पद्धतीने नॅशनल इंटिग्रिटी ही जपली जाईल यासाठीचा सुद्धा प्रयत्न आम्ही सगळेजण करतोय। खरं तर मला वाटतं की खरंच या गोष्टीचा अभिमान वाटतो। अधिक चांगल्या प्रकारचं काम हे आता आपल्याला करता येईल आणि जे काही प्रश्न प्रलंबित आहेत मग ते मंत्रालयीन स्तरावर असतील किंवा इतर स्तरावर, त्या सगळ्यांना गती मिळेल आणि या महामंडळाच्या माध्यमातून ज्या काही वेगवेगळ्या योजना असतील, मग तरुणांसाठीच्या, उद्योजकांसाठीच्या योजना असतील, विद्यार्थ्यांसाठीच्या योजना असतील, महिलांसाठीच्या योजना असतील, या खऱ्या अर्थाने त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे करता येईल। लोकांना अपेक्षा बऱ्याच आहेत आणि या महामंडळाच्या माध्यमातून हे आज मंत्रिपद मिळाल्यानंतर अधिक सक्षमपणे काम करण्याची जबाबदारी ही देखील माझ्यावर आहे आणि ती पूर्ण आम्ही त्या ठिकाणी करू। नाही, नक्कीच मला वाटतं की असं कुठलंही पद जेव्हा मिळतं त्यावेळेस आपल्या कार्यकर्त्यांमध्ये एक चांगलं जल्लोषाचं वातावरण असतं, त्यांच्यात एक वेगळ्या प्रकारची ऊर्जा ही दिसून येते आणि नक्कीच मला वाटतं आता जर लवकरच स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका झाल्या तर आपल्याला एक चांगलं चित्र या शहरात असेल, या जिल्ह्यामध्ये असेल हे पाहता येईल। कारण की सगळेच कार्यकर्ते हे चार्जड अप आहेत आणि या माध्यमातून असं एखादं सर्वसामान्य कार्यकर्त्याला ज्या वेळेस एखादी मोठी संधी मिळते त्यावेळेस आपल्या कार्यकर्त्यांना सुद्धा त्याचा अभिमान वाटतो आणि मला वाटतं त्याचा फायदा नक्कीच पुढच्या आगामी निवडणुकीत आम्हाला होईल।